नमस्कार रसिक श्रोते हो. आपण वाचत आहोत नॉट विदाऊट माय डॉटर. ही सत्य घटना आहे. लेखिका आहे बेट्टी महमूदी. सहलेखक आहेत विलियम हॉफर आणि ह्याचा मराठी अनुवाद केला आहे लीना सोहोनी यांनी. एका रात्री मूडी, बेट्टी आणि महतो एका मित्राकडे पार्टीला गेलेले असताना पार्टी संपल्यानंतर ते निघणार इतक्यात बॉम्ब हल्ला, हवाई हल्ला झाला. सगळीकडे अंधार पसरला शहरभर आणि जे पाहुणे उरलेले होते ते सगळे पाहुणे तिथेच त्या मित्राच्याच कडे अडकले. ऐकूया आपण पुढे काय झालं ते. त्या रात्री आम्ही सर्व पाहुणे तिथेच राहिलो. रात्रभर मी आणि माहतोब मनातल्या मनात देवाची करुणा भागत राहिलो. दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा रस्ते बंदच होते. फक्त मुलीच्या हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्स तेवढी त्याला घेऊन जायला आली होती. दिवसभर शहरात भीतीचं वातावरण होतं. रेडिओ व टी व्हीवरून जनतेला शांत राहण्याचे वारंवार आवाहन केले जात होते. कालच्या हवाई हल्ल्याला विरोधी असं काहीही प्रत्युत्तर इराणकडून का केलं गेलं नाही याबद्दल न पटण्याजोगे थातूरमातूर स्पष्टीकरण दिलं जात होतं. रात्री मुडी परत आमू शफीच्या घरी आला. अजूनही शहरात आणीबाणी असल्याने आम्ही तिथेच राहणार होतो. मुडीने आजच्या दिवसात हॉस्पिटलमध्ये हजारो मृत्यू पाहिले होते. त्यामुळे तो सुन्न झाला होता. एका घरात तर वाढदिवसाच्या पार्टीसाठी एकत्र जमलेली 80 छोटी मुलं एकाच वेळी मृत्युमुखी पडली होती. शफी या परिस्थितीमुळे स्वित्झर्लंडला इतक्यात जाऊ शकणार नव्हता. त्याचं जाणं लांबलं होतं. त्याने मुडीपुढे एक प्रस्ताव ठेवला. महतो आणि बेटीच्या जीवाला इथे धोका आहे, तर मी काही दिवसांनी त्या दोघींना स्वित्झर्लंडला घेऊन जाईन. आमच्या घरी त्या सुखरूप राहतील, तो मुडीला म्हणत होता. मुडी माझ्याशी कसा वागतो याची त्याला नक्कीच कल्पना नसणार, पण मुडीने एका शब्दात त्याला उडवून लावले, अजिबात नाही. मुडीच्या मते आम्ही अमेरिकेला पळून जाण्यापेक्षा इथे मेलो असतो तरीही चाललं असतं. शहरातलं वातावरण परत पूर्ववत होईपर्यंत आम्हाला तिथेच राहावं लागलं. या हल्ल्यामागे कुणाचा हात असावा याविषयी वेगवेगळे तर्ककुतर्क चालू होते. मुडीच्या मते अमेरिकाच सगळ्याला कारणीभूत होती. अखेर आम्ही परत मम्मलकडे राहायला गेलो. एक दिवस मुडीने मला आणि महतोबला एसी आणि मरियमबरोबर खरेदीला पाठवलं. खरेदीहून परत येताना आम्ही चौघीजणी एका ऑरेंज टॅक्सीत पुढच्या सीटवर कोंबून बसलो. टॅक्सी ड्रायव्हर अतिशय ओंगळ आणि घाणेरडा होता. आम्ही बसल्यावर थोड्याच वेळात त्याचा हात माझ्या अंगाला इथे तिथे लागू लागला. आधी मला वाटलं चुकून असेल, पण नंतर काय ते लक्षात आलं. गर्दी इतकी की अंग चोरून तरी बसणार किती. मी 1-2 वेळा रागाने त्याचा हात दूर ढकलला. अखेर अर्ध्या रस्त्यातच मी ओरडले, मुझखेर इंजाज, म्हणजे इथेच थांबवा, थँक्यू. मी त्याला टॅक्सी थांबवायला भाग पाडलं आणि एसी, मरियम व महतोब सकट मी उतरले. टॅक्सी निघून गेली. एसी बुचकळ्यात पडली होती. हे काय, इथे कुठे भलतीकडे उतरवलंस बेटी? मग मी एसीला हळूच काय झालं ते सांगितलं. एसीला आजवर असा कधी अनुभव आला नव्हता. मी परदेशी असल्यामुळे कदाचित तो तसं वागला असेल असं तिचं मत पडलं. मात्र मी मुडीला यातलं काही बोलू नकोस असं तिला विनवून सांगितलं. मुडीचं आपल्या नातेवाईकांशी चांगलंच बिनसलं होतं. मग मी खूप विचार करून त्याच्या गेल्या काही वर्षातील आयुष्याचा आढावा घेतला. इराणमधून शिक्षणाला अमेरिकेत येणं, आधी इंजिनिअरिंगचा अभ्यास,
मग अचानक मेडिकलची पदवी, ही नोकरी ती नोकरी, या माणसाचं बूड कुठेच स्थिर नव्हतं. आणि दरवेळी तो काही ना काही निमित्ताने स्वतःभोवतालच्या परिस्थितीलाच दोष देत आला होता. पण वस्तुस्थिती अशी होती की या सगळ्या त्रासाचं मूळ स्वतः तोच होता. त्याचा चमत्कारिक, लहरी स्वभाव, चंचल वृत्ती. आता यानंतर हा काय करेल? सगळं कायम अनिश्चित. फक्त आता तो मला शत्रू न समजता आपल्या बाजूची समजत होता. कदाचित एखाद्या वेळेला अमेरिकेला परत जायची लहर पण त्याला येईल. काय सांगावं. एक दिवस भीत भीत मी त्याच्याजवळ हा विषय काढला. नवल म्हणजे तो रागावला, चिडला नाही. त्याने उत्तरादाखल मला फक्त एक किस्सा सांगितला. तुला डॉक्टर मोजालाली आठवतं? हो, आठवतो ना. डॉक्टर मोजालाली मुडीचा घनिष्ठ मित्र, इराणी, स्वतः डॉक्टर असूनही लॅब असिस्टंट म्हणून काम करणारा. नंतर अचानक दोघांचं बिनसलं. त्याचं काय? मी विचारलं. तो CIA हस्तक होता. त्याने मला पण विचारलं, तू होणार का म्हणून. त्याच्या मते मी युनिव्हर्सिटीतल्या सगळ्या इराणी विद्यार्थ्यांना खोमेनी सरकारविरुद्ध भडकवण्याचं काम करावं. मी ते अर्थातच मान्य केलं नाही. पण अमेरिकेत जाण्यात आता मला काहीच स्वारस्य नाही. तिथे गेलो तर माझा नक्की खून होईल. CIA माझ्या मागावर आहे. हे अजिबात खरं नाही हं मुडी. तू उगीचच घाबरतोयस. हे खरं आहे, हेच खरं आहे, तो ओरडला. मग मी तो विषय तिथेच थांबवला. नंतर एक दिवस मुडीने मला आणि महातोबला खरेदीसाठी एकटं बाहेर जाऊ दिल्यावर मी हमीदच्या दुकानातून एम्बसीत हेलनला फोन केला व मुडी अमेरिकेला परत जाऊ शकेल का याविषयी चौकशी केली. ते शक्य नाही. त्याच्या ग्रीन कार्डची मुदत संपली आहे, हेलन म्हणाली. आता मी म्हणजे त्याची बायको अमेरिकन नागरिक असल्याने मी जर त्याला बरोबर न्यायचं ठरवलं असतं तरच तो अमेरिकेला येऊ शकत होता. मी महातोबला आणि मला परत जायला मिळावं म्हणून तेही केलं असतं. पण या गोष्टीच्या नुसत्या उच्चाराने देखील त्याचा पुरुषी अहंकार धक्का त्याला पोचला असता. म्हणजे खरं बघायला गेलं तर मुडीचे परतीचे रस्ते बंद झाले होते. दोर त्यानेच आपल्या हातांनी कापले होते. तो इराणमध्ये कायमचा अडकला होता. मी इंग्रजी वर्तमानपत्रात एक दिवस एक जाहिरात वाचली. परकीय नागरिकांना राहण्यासाठी घर भाड्याने देणं आहे. मी मुडीला म्हणाले, मी त्या लोकांना फोन करून चौकशी करू का? कदाचित ते इंग्रजी बोलणारे असतील. तो हो म्हणाला. मग मी लगेच फोन केला. फोनवर जी बाई बोलली ती अतिशय उत्तम इंग्रजी बोलत होती. तिने आम्हाला दुसऱ्या दिवशी घरी भेटायला बोलावलं. आम्हाला घर शोधायची चांगलीच निकड होती म्हणून आम्ही एका एजंटला गाठलं. पण प्रत्येक वेळा मुडीची आणि त्या एजंट बाईची वेळ जमणं जड जायचं. एक दिवस त्या बाईने सहज विचारलं, मी आणि बेटी दुपारच्या वेळेला घर बघायला जाऊ का? मुडी चक्क हो म्हणाला. नंतर मात्र एकटं असताना त्याने मला धमकी दिली, हे बघ, सगळा वेळ त्या एजंटच्या बरोबर राहायचं, दुसरीकडे कुठेही जायचं नाही. तिने तुला न्यायला आणि पोचवायला आलं पाहिजे. ठीक आहे, मी म्हणाले. हळूहळू माझ्यावरची बंधनं सैल होत चालली होती. दुसऱ्याच दिवशी मला जसं हवं होतं तसंच घर सापडलं. एक छोटंसं दुमजली टुमदार घर होतं. ते तेहरानच्या उत्तर भागात चांगल्या वस्तीत होतं. मुडीचं हॉस्पिटलसुद्धा इथून टॅक्सीने केवळ 15 मिनिटांवर होतं. घरात उत्तमोत्तम उंची सामान होतं. स्वयंपाकघर सुसज्ज होतं. घरी फोनही होता.
बाहेरच्या अंगणात हिरवळ आणि पोहण्याचा छोटा तलाव. शिवाय दुमजली घर असल्याने मुडीला दवाखाना उघडायला छान सोयीचं होतं. घराच्या पुढच्या भागात जणू काही दवाखान्यासाठीच असावी अशी तपासायची खोली आणि लोकांना बसण्याची जागा होती. दुसऱ्या मजल्यावर मुख्य बेडरूम, तसंच महातोबला स्वतंत्र खोली होती. नाणीघरात टबची सोय होती. त्याच सायंकाळी मी मुडीला घेऊन परत त्या घरी गेले. मुडी ते घर बघताच त्याच्या प्रेमातच पडला. शिवाय मला राहण्याच्या दृष्टीने यासारखी दुसरी जागा नव्हती. घरात फोन आणि मुडी नसताना मी एकटी. आता मला तो बंदिवान ठेवू शकत नव्हता. फक्त घर घेतलं की हळूहळू तेहरानमध्ये स्थायिक होण्याच्या दृष्टीने पावलं उचलण्यासारखं झालं. आता बिचारी महातोब अमेरिकेला परत जाण्याचा विषय काढेनाशी झाली होती. माजीद आणि मोम्मलने केलेल्या आर्थिक मदतीच्या जोरावर आम्ही अखेर जूनमध्ये नवीन घरी राहायला आलो. आता त्यांनी दिलेल्या पैशातून आम्ही संसाराला लागणाऱ्या बऱ्याच गोष्टी, गाद्या, उशा, पांघरुणं इत्यादी विकत घेतल्या. इतर नातेवाईकांनी सुद्धा आम्हाला खूप मदत केली. असंच एक दिवस आगा हकीमने आम्हाला जेवायला बोलवलं. तिथे गेलो तर अचानक मुडीच्या 2 बालमैत्रिणी भेटल्या, चामसे आणि झरी. त्यांना बघून मुडी अतिशय खुश झाला. मलाही त्या दोघी एकदम आवडून गेल्या. दोघी अत्यंत आधुनिक होत्या. चामसे एका डॉक्टरची बायको होती. ती माझ्याशी सुंदर इंग्रजीत बोलली. गंमत म्हणजे चामसे आणि झरी दोघी दरवर्षी 10 महिने अमेरिकेत राहत व केवळ 2 महिने इकडे. डॉक्टर नेफाजी म्हणजे चामसेचा नवरा, ते स्वतःसुद्धा केवळ 6 महिने इराणमध्ये राहून वैद्यकीय व्यवसाय करत व उरलेले 6 महिने कॅलिफोर्नियात सेमिनार वगैरेमध्ये घालवत. झरी ही बरीच मोठी होती. ती विधवा असल्याने चॅम्सेबरोबरच राही. दोघी नावालाच इराणी होत्या, खऱ्या अमेरिकनच. मुडीचं आणि त्या दोघींचं बोलणं चालू असताना मी गुपचूप बसून नुसते ऐकत होते. मग मुडी, तुझ्या मोठ्या बहिणीचं बेटीशी पटतं का? थोडंफार. तसं थोडंफार काहीतरी व्हायचंच, वादावादी वगैरे, मुडी चाचरत म्हणाला. पण काही म्हण मुडी, तुझ्या बहिणीच्या तोंडी तू बेटीला देणं काही बरोबर नाही. तिचा स्वभाव कसा आहे ते मला चांगलं ठाऊक आहे. ती काही बेटीशी पटवून घ्यायची नाही, चॅम्से म्हणाली. नवल म्हणजे मुडी अजिबात न रागावता म्हणाला, खरं आहे तुझं म्हणणं. बेटीला खूप त्रास होतो. खरं सांगू, कशाला इथे राहता तुम्ही? परत जा अमेरिकेला, चॅम्से म्हणाली. झरीनेही मान डोलावली. मुडीने नुसते खांदे उडवले. नाही मुडी, खरं तेच सांगते आहे. भलती चूक करू नको, परत जा. मुडी काही बोलला नाही. मग निघताना आम्ही त्यांना म्हणालो, आता एकदा जेवायलाच या ना आमच्या घरी. परत आल्यावर मी मुडीला म्हटलं, चांगली लोक आहेत, त्यांच्याशी ओळख वाढवायला हवी. त्याने होकार दिला आणि म्हणाला, हो ना, ते जवळच राहतात. अखेर मुडीचं भाग्य उजळलं आणि त्याचा पगार झाला. तो एका बँकेत जमा करण्यात आला. आता फक्त बँकेत जाऊन आपला विशिष्ट नंबर बँकेला सांगायचा आणि पैसे काढून घ्यायचे. मुडी अतिशय उत्साहाने बँकेत गेला, पण तिथे निराशाच पदरी आली. बँकेत कळलं, पगार अजून मुडीच्या खात्यात जमा व्हायचा आहे. मग मुडीच्या बँकेतून हॉस्पिटलमध्ये, तिथून परत बँकेत, अशा भरमसाठ चक्रा झाल्या. पण सगळा हस्तलिखित कारभार, कॉम्प्युटर नाही, त्यामुळे अजून 10-15 दिवस थांबावं लागणार होतं. घरी आला तो मुडी रागाने धुसफुसत, हा देश सुधारायचा एकच मार्ग आहे,
बॉम्बने सगळा देश उडवून द्यायला हवा. सगळी कोरीपाटी करून नव्याने सुरुवात करायला हवी. पगार प्रत्यक्ष जमा झाल्यावरही परत संताप, कारण आधी कबूल केल्यापेक्षा कितीतरी कमी पगार जमा झाला होता. आता चिडून मुडीने हॉस्पिटलमध्ये आपण आठवड्यातून 6 दिवसांऐवजी फक्त 2च दिवस कामावर येईल असं कळवलं. लगेच आमच्या घरावर पाटी लटकू लागली. डॉक्टर महमूदी, अमेरिका रिटर्न. मुडीचा पुतण्या मोर्टेचा घोडसी याने जेव्हा ती पाटी पाहिली तेव्हा तो ओरडला, अशी पाटी लावणं कायद्याने गुन्हा आहे. तुम्हाला अजून व्यवसायाचा परवाना मिळालेला नाही. मोर्टेचा वकील होता. मुडी म्हणाला, मला कुणाची पर्वा नाही. इतके दिवस परवाना मिळण्याची मी वाट पाहिली होती. तेव्हा नाही कुणी हालचाल केली. आता नाही मी थांबणार. आता मुडी खूप बाबतीत माझ्यावर महातोबवर अवलंबून असल्याने तो आम्हाला भीतीचा बडगा दाखवू शकत नव्हता. शेवटी त्याच्या सगळ्यात जवळचे आम्हीच होतो. आता आमची गरज होती. आमच्यावर विश्वास ठेवणं त्याला भाग होतं. आमच्या घराच्या बरोबर समोर ओळीने 3 दुकानं होती. तिथे माझी रोजची फेरी व्हायची. त्यातलं एक किराणा मालाचं दुकान होतं, दुसरं भाजीचं, तर तिसरं मटणाचं. मुडीची 3ही दुकानांच्या मालकांशी चांगली ओळख झाली होती. तो त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना फुकट तपासायचा. त्यामुळे बाजारात ज्या गोष्टींचा तुटवडा असायचा त्या गोष्टी ते आमच्याकरता खास राखून ठेवायचे. शिवाय मी आमच्या घरची पेपरांची रद्दी नेऊन त्यांना पुढे बांधायला फुकट द्यायची. किराणा मालाचा दुकानदार आगा रेझा एक दिवस म्हणाला, अख्ख्या इराणमध्ये तुमच्या इतकी चांगली बाई नसेल, नाहीतर आमच्या इराणी बायका नुसत्या उधळ्या. सगळे दुकानदार मला डॉक्टरीन बाई म्हणायचे. माझं सामान घरी पोचवायला दुकानातल्या पोऱ्याला पाठवायचे. मुडी आताशी फार गडबडीत असायचा. नुसते पैसे माझ्या हातात कोंबायचा. हे घे पैसे, खरेदी कर, घर नीट सजव, माझा दवाखाना नीट लाव. आता खरेदीच्या निमित्ताने बाहेर जावं लागायचं. परकं गाव, परके लोक, परकी भाषा. कधी चांगले अनुभव यायचे तर कधी वाईट. इराणमध्ये अशी माझ्यासारखी अगदी एकटी घराबाहेर पडणारी एक सुद्धा बाई नसे. कुणाला तरी बरोबर घेतल्याशिवाय कोणीही हे धाडस करत नसे. एक दिवस मुडीने मुस्तफाच्या सासऱ्यांच्या दुकानातून टॉवेल आणण्याचं काम माझ्यावर सोपवलं. भरपूर टॉवेलचं कापड आणून ते नीटनेटकं कापून त्याचे मोठाले तुकडे शिवून ते घरात आणि दवाखान्यात मुबलक प्रमाणात वापरायला हवे होते. प्रतिष्ठितपणाचं लक्षण होतं ना ते. दुकान खूप लांब होतं. बसने जायला हवं होतं. मुडीला सरकारी नोकर म्हणून बसची तिकीटं फुकट मिळायची. त्याने एका जुडक्यातून मुठभर तिकीटं काढून माझ्या हातात कोंबली. मला काही बसने प्रवास करून मुडीचे पैसे वाचवायची मुळीच हौस नव्हती. पण या निमित्ताने बस प्रवासाची माहिती झाली असती. बस पकडून त्या धक्काबुक्कीत चांगला तासभर प्रवास केल्यावर एकदाचे आम्ही त्या दुकानापाशी आलो. पाहिजे ती खरेदी केली आणि बाहेर पडलो. पण एक गडबड झाली. परत येताना कुठली बस घ्यायची त्याचा नंबरच मी विसरले. आता काय करायचं? मुडीचं हे काम जर मी नीटपणे पार पाडलं नसतं तर परत त्याने मला कधीही बाहेर पाठवलं नसतं. शिवाय आता उशीर झाला असता तर त्याचं स्पष्टीकरण मी काय देणार होते? माझ्या मनात उडालेला गोंधळ माझ्या चेहऱ्यावरून जवळ उभ्या असलेल्या एका माणसाला कळला. त्याने आपणहून विचारलं, खानूम ची मिकाई, म्हणजे तुम्हाला काय हवंय?
मी जायच्या ठिकाणाचा पत्ता सांगितला. सय्यद खानदान व खुणेने विचारलं, कुठली बस घ्यायची? तो म्हणाला, चला माझ्याबरोबर चला. आम्ही पाठोपाठ निघालो. समोर एक रिकामी बस उभी होती. त्यात चढलो. गंमत म्हणजे तो माणूसही चढला आणि चक्क ड्रायव्हरच्या सीटवर बसला. तो बसचा ड्रायव्हर होता. आमचं उतरायचं ठिकाण आलं. माझ्याजवळ भरमसाठ सामान. ड्रायव्हरने जवळ येऊन तिकीट मागितलं. मी पर्समधून तिकीटं काढून दाखवल्यावर ती घेण्याच्या निमित्ताने त्याने हात दाबला. मी दुर्लक्ष केलं. तासाभराच्या बस प्रवासात थकून महतोब झोपी गेली होती. ती काही केल्या उठेना. सगळे लोक उतरून गेले. बसमध्ये मी एकटी आणि तो ड्रायव्हर. मदतीला तत्पर उभा होता. माझ्या हातात सामान. त्याने माझ्याकडून झोपलेल्या महातोबला घेतलं. माझ्यापुढे मदत स्वीकारण्यावाचून पर्यायच नव्हता. इतक्यात त्याने झोपलेल्या महातोबच्या गालाचा पापा घेतला. मला शिसारी आली. रस्त्यात आजूबाजूला कोणी नव्हतं. मी खूप घाबरले. मी बसमधून घाईने उतरणार तर ड्रायव्हर दारात रस्ता अडवून दात विचकत उभा. त्याच्या घामाचा उग्र दर्प, तो किळसवाणा स्पर्श. काय करावं? द्यावी का एक लाथ ठेवून? पण महातोब त्याच्याजवळ होती. चला, मी तुम्हाला घरी सोडतो. कुठे राहता तुम्ही? असं म्हणत त्याने माझ्या खांद्यावर हात टाकला. मी महातोबला हिसकावून घेतलं आणि अंगातली सगळी ताकद एकत्र करून सामानासह पळत सुटले. महातोब अजूनही गाढ झोपलेली होती. असंच एक दिवस मी एलनकडे गेले असताना एक अनुभव आला. आता एलन आणि हार्मोसशी माझा समझोता झाला होता. माझ्या सुटकेच्या प्रयत्नांबद्दल मुलीशी काही बोलणार नाही असं त्याने मला वचन दिलं होतं. शिवाय अखेर एलन आणि मी, आम्ही दोघी जन्माने अमेरिकन होतो. त्यामुळे आमची मैत्री टिकून होती. एलनच्या आणि माझ्या गप्पा झाल्यावर मी परत घरी जायला निघाले तर चांगलाच काळोख झाला होता. तू एकटी जाऊ नको, हॉर्मोस तुला गाडीने सोडेल, एलन म्हणाली. पण त्याला त्रास नको म्हणून मी तशीच हट्टाने निघाले. पण एलन अजिबात मला सोडायला तयार होईना. मग तिने सांगितलं, एकट्या दुकट्या स्त्रिया अंधार पडल्यावर बाहेर पडायला घाबरतात, कारण बलात्कार व खुनाचं प्रमाण अलीकडे फार वाढलं आहे. इराणमध्ये अफगाणी बरेच आहेत. त्यांच्या या सगळ्या कारवाया चालू असतात. हे ऐकून मी घाबरले. नंतर थोड्या दिवसाने माजीद आमच्या घरी आल्यावर मी ही गोष्ट खरी आहे का असं त्याला विचारल्यावर त्यानेही एलनच्या म्हणण्याला दुजोरा दिला. एक दिवस एसीचा मला फोन आला. ती रडत म्हणाली, बेटी मला फार भीती वाटते. आता तुझ्या मम्मीचा अमेरिकेहून फोन आला होता. तुम्ही नवीन जागेत राहायला गेल्याचं मी सांगताच तिने तुझा फोन नंबर मागितला. मी म्हटलं मला ठाऊक नाही. तेव्हा ती भयंकर चिडली, मला खोटारडी, दुष्ट इत्यादी म्हणाली. मी तरी काय करणार? मी दिला तुझा नंबर तिला. आता ही गोष्ट दाहीजानच्या कानावर गेली तर? मग मी तिची समजूत काढली. मुडी घरात नसल्यामुळे काही हरकत नाही असंही सांगितलं आणि फोन ठेवला. दुसऱ्या क्षणी फोन वाजला. मी तात्काळ उचलला. पलीकडे मम्मीला माझा आवाज ऐकून हुंदका आला. माझाही घसा दाटून आला. काही बोलवेना. डॅडी पण फोनवर आले. डॅडी तुम्ही कसे आहात? ठीकच आहे. इच्छा आहे तिथे मार्ग आहे, ते म्हणाले. पण बेटी तू कशी आहेस? मम्मी म्हणाली. मग मी त्यांना माझ्या नवीन घराविषयी, जरा बदललेल्या परिस्थितीविषयी सगळं सांगितलं.
मम्मीकडूनच कळलं की जो हँकॉक इथे ITTमध्ये दुसऱ्या शिफ्टवर काम करत होता. जॉन शाळेच्या फुटबॉल टीममध्ये गेला होता आणि मी इथे त्यांच्यापासून इतकी दूर, एकटी. त्यांना सांग मम्मीला तुमची फार आठवण येते म्हणून, मी रडत म्हणाले. नंतर आम्ही फोन करायची वेळ ठरवून टाकली. दर बुधवार गुरुवार मुडी हॉस्पिटलमध्ये जायचा. बरोबर त्या वेळेत ते फोन करायचे आणि आम्ही पोटभर बोलायचो. बिचाऱ्या मम्मी डॅडींना हा फोन करायला पहाटे 3लाच उठायला लागायचं, पण ते तरीही फोन करायचे. पुढच्या आठवड्यात मम्मी जो आणि जॉनला बोलावणार होती, म्हणजे मी फोनवर त्यांच्याशी बोलू शकले असते. दुसऱ्या दिवशी मी मुद्दामच AC कडे 2 तास बसायला गेले. घरी आल्यावर मुडीला सांगितलं, मी AC कडे गेलेली असतानाच योगायोगाने डॅडींचा फोन आला. मग मी त्यांना या नवीन घराबद्दल सांगून नवीन फोन नंबरसुद्धा दिला. मुडीला शंका अजिबात आली नाही आणि तो चिडला तर मुळीच नाही. चॅमिसेकडून चहाला बोलावणं आलं. मी मुडीकडे जाण्याची परवानगी मागितली. त्याने ते आनंदाने दिली. झरी आणि चॅमसे त्याच्या बालमैत्रिणी होत्या. माझ्याशी तो अधिक कसा वागलाय याची त्यांना शंका येऊन चालणार नव्हतं. चॅमसेची आणि माझी लवकरच मैत्री झाली. दरवर्षी खरं तर चॅमसे 2च महिने इराणमध्ये राहायचे, पण आता त्यांनी हळूहळू इथलं सगळं सोडून कायमचं कॅलिफोर्नियात जाऊन स्थायिक व्हायचं ठरवलं असल्याने या खेपेला ते बराच काळ तेहरानमध्ये राहणार होते. चॅमसे इथून कायमचं निघून जाण्याच्या कल्पनेवर अत्यंत खुश होते, पण त्याचबरोबर माझ्याशी कायमची ताटातूट होणार याचा आम्हा दोघींना खूप वाईट वाटे. चॅमसेची मैत्री म्हणजे माझ्या आयुष्यातली थंडगार वाऱ्याची झुळूक होती, पण तरीही बरेच दिवसपर्यंत मी तिला माझ्या गुप्त गोष्टी मुळीच सांगितल्या नव्हत्या. ती स्वभावाने खूप चांगली बडबडी होती, पण तिच्या त्या बडबड्या स्वभावामुळेच तिच्या तोंडात एखादी गोष्ट गुप्त राहील याची मलाच खात्री नव्हती. शिवाय पूर्वी एकदा मी पोळले होते एलनच्या बाबतीत. माझा मुडीने केलेला छळ तिच्या कानावर गेला तर ती मुडीला चांगलं फैलावर घेईल, म्हणजे झालंच. म्हणून मी या विषयाच्या बाबतीत मौन बाळगून होते. पण चॅमसे हुशार, चाणाक्ष होती. हळूहळू तिच्या सगळं काही लक्षात आलं. माझं लहान सहान बाबतीत मुडीची परवानगी घेणं, हात खर्चाला त्याच्याकडून पैसे मागून घेणं आणि बाहेर गेल्यावर खर्च करताच त्याचा बारीक सारीक तपशील लिहून ठेवणं, हे सगळं पुरेसं बोलकं होतं. एक दिवस बोलण्याच्या ओघात मी तिला माझ्या डॅडींच्या आजारपणाबद्दल सांगितलं. मला त्यांची सतत काळजी वाटते. हे ऐकून ती म्हणाली, मग एकदा जाऊन भेटून का येत नाही त्यांना? मला ते शक्य नाही ग. चॅमसेने त्यावर मला एक मोठं व्याख्यान दिलं. बेटी, तुला वडिलांची इतकी काळजी वाटते तर त्यांना जाऊन न भेटण्यात तू फार मोठी चूक करतेस. तुला माहिती आहे, माझं आणि माझ्या नवऱ्याचं आयुष्यात एकदाच भांडण झालं. आम्ही अमेरिकेला असताना असंच मला माझ्या वडिलांना इराणमध्ये भेटायला यावंसं खूप वाटत होतं, पण तो नाही म्हणाला. मग आमचं कडाक्याचं भांडण झालं. मी त्याला कायमचं सोडून जाण्याची धमकी दिली. मग तो जा म्हणाला आणि मी वडिलांना भेटायला गेले. चॅमसे वडिलांना भेटली, खूप खूप बोलली आणि दुसऱ्याच दिवशी ते हार्ट अटॅकने अचानक वारले. मला त्यावेळेला अमेरिकेत अस्वस्थ वाटलं नसतं आणि मी नवऱ्याची पर्वा न करता जशी गेले तशी जर गेले नसते तर माझी
आणि त्यांची गाठच झाली नसती. मी स्वतःला कधीही माफ केलं नसतं. बेटी, तू सुद्धा तुझ्या डॅडींना जाऊन भेट. माझे डोळे पाण्याने भरून आले. मग मी जमेल तशी माझी कहाणी तिला सांगितली. मुडी तुझ्याशी असा वागत असेल अशी अशी कल्पनासुद्धा मला करवत नाही आहे ग, ती म्हणाली. पण आता या घरी राहायला आल्यापासून आमचं ठीक चाललं आहे, मी म्हणाले. तू माझी खूप जवळची मैत्रीण आहेस हे मुडीला ठाऊक आहे. तरी पण मी हे सगळं तुला सांगितलं आहे. हे जर त्याला कळलं तर तो मला फार त्रास देईल. मग आपली भेटसुद्धा होणार नाही. घाबरू नकोस, मी नाही सांगणार. तिने कबूल केल्याप्रमाणे सांगितलं नाही. पण तिचं मुडीशी वागणं पार बदलून गेलं. ती तुटक झाली. उन्हाळा संपला. परत एकदा ऑगस्ट महिन्याच्या अखेरीला युद्ध सप्ताह उगवला. आम्हाला इराणमध्ये बंदिवासात राहून 1 वर्ष लोटलं. परत एकदा रस्त्यावरून मिरवणुका, मोर्चे, अमेरिका मुर्दाबादच्या घोषणा. पण आता त्याची सवय झाली होती. मला नवीन घरात महातोपच्या वाढदिवसाची पार्टी करावीशी वाटते, मी मुडीला म्हणाले. ठीक आहे, पण आत्ता या वेळेला माझ्या एकाही नातेवाईकाला बोलवायचं नाही, मुडी म्हणाला. एक जात सगळे गचाळ आणि घाणेरडेत. हाच का तो मुडी? काही महिन्यांपूर्वी नातेवाईकांशिवाय वाढदिवसाच्या पार्टीची त्याने स्वप्नात देखील कल्पना केली नसती. आपण चामसे आणि झरी, एलन आणि हार्मोज आणि आपली शेजारीण मालिये आणि तिच्या घरच्यांना एवढ्यांनाच बोलवूया. मालिये माझी शेजारीण जरी इंग्रजी बोलत नसली तरी स्वभावाने फार चांगली होती. शिवाय तिच्याशी बोलून बोलून माझं फारसी चांगलं सुधारलं. महातोपचा यावेळेला हट्ट होता की वाढदिवसाचा केक घरीच करावा. मी जे मिळेल ते सामान घेऊन जमेल तसा केक केला. मध्यभागी एक स्वस्तातली प्लॅस्टिकची बाहुली शोभेला लावली. केक यथातथाच झाला, पण महातोप खूप खुश झाली. वाढदिवसाच्या दिवशी नेमकी ईद एक गादीर या सणाची सुट्टी आल्यामुळे मी रात्रीच्या जेवणाऐवजी मुद्दाम दुपारच्या जेवणाचा बेत केला. सगळी तयारी झाली. पाहुणे जमले तरी एलन आणि हॉर्मोजचा पत्ताच नाही. 2 तास वाट बघून अखेर आम्ही जेवून घेतलं. आश्चर्य म्हणजे संध्याकाळी उशिरा ते उगवले. वाढदिवसाची पार्टी झाली म्हटल्यावर एलन रागाने म्हणाली, तू आम्हाला रात्रीच्या जेवणाला बोलवलं होतंस. अगं खरंच मी दुपारच्या जेवणाला बोलवलं होतं. तुझी काहीतरी ऐकण्यात चूक झालेली दिसते, मी अजिजीच्या सुरात म्हणाले. त्यावर हॉर्मोजने सगळ्या पाहुण्यांच्या देखत एलनला असं काही फैलावर घेतलं. पुष्कळ शिव्या घातल्या. ती निमूटपणे सगळं ऐकून घेत राहिली. एलनचं ते वागणं बघून आपण लवकरात लवकर अमेरिकेला पळायचं हा माझा निर्धार पक्का झाला. आमचं दैनंदिन जीवन आता सुरळीत चालू झालं होतं. पण तरीही रोज रात्री अंथरुणाला पाठ लावली की शेजारी झोपलेल्या मुडीचा तिरस्कार वाटायचा, भीती पण वाटायची. आत्तापुरता तो ठीक वागत होता, पण त्याचं डोकं कधी फिरेल त्याची काही शाश्वती नव्हती. आता मात्र माझ्या हाती फोन होता. मधूनच चोरून एम्बसीत जाण्याचं स्वातंत्र्य होतं. आता आपल्याला पळून जायला मदत करू शकेल अशी व्यक्ती सापडावी म्हणून मी जारीने प्रयत्न करू लागले. त्यापूर्वीच्या रशीदला मी परत एकदा फोन केला, पण त्याच्या लोकांनी लहान मुलांसह मला टर्कीच्या सरहद्दीवरून पळायला मदत करायला साफ नकार दिला. मला मदत करणारं कुणीतरी या देशात असेलच की, पण कोण असेल?
कुठे असेल? मला कसं सापडणार? अशाच एका अनामिकाने मला एका कागदाच्या चिठ्ठोऱ्यावर एक पत्ता खरडून हळूच हातात दिला आणि सांगितलं, या पत्त्यावर जाऊन भेट, तुझं काम होईल. त्या अनामिक व्यक्तीचं नाव मी जाहीर करू शकत नाही, कारण ती व्यक्ती अजूनही इराणमध्ये राहते आहे. चिठ्ठीवरचा पत्ता शहराच्या पार दुसऱ्या टोकाचा होता. पण काही झालं तरी जायचंच असं ठरवून मी दुपारी लवकर महातोबला घेऊन निघाले. संध्याकाळी मुडी परत यायच्या आत आम्ही परत येऊ शकणार होतो की नाही तेही ठाऊक नव्हतं. तरी तसंच धाडस करून मी निघाले. उशीर झालास तर काहीतरी खरेदी करून घेऊन यायची आणि त्यामुळे उशीर झाला असं मुडीला सांगायचं. वेळ वाचवायला आम्ही महागडी टेलिफोन टॅक्सी घेतली. महातोब सर्व वेळ गप्प होती. तिला काहीतरी समजलं असावं. अखेर आम्ही दिलेल्या पत्त्यावर येऊन पोचलो. एक प्रचंड मोठी इमारत होती. पुष्कळ लोकांची वर्दळ सुरू होती. आत शिरल्यावर एक काउंटर होतं. त्याच्याशी रिसेप्शनिस्ट बसली होती. मी मॅनेजरला भेटायचं आहे असं सांगितल्यावर तिने अस्खलित इंग्रजीत मला कुठे जायचं आहे ते सांगितलं. ते ऑफिस तळघरात होतं. आत शिरल्यावर अद्ययावत फर्निचर आणि वाचायला इंग्रजी मासिकं होती. महातो, तू इथे थांबशील? मी विचारलं. ती तयार झाली. मग मी शोधत शोधत हॉलच्या कोपऱ्यात असलेल्या एका खोलीपाशी जाऊन टकटक केलं. कोण? आतून आवाज आला. मला चिठ्ठीवर सूचना लिहून दिली होती त्याप्रमाणे मी ओरडून म्हणाले, मी बेटी महमूदी, आत या. असं म्हणत एका रुबाबदार माणसाने दार उघडलं. मी तुमचीच वाट पाहत होतो, तो अस्खलित इंग्रजीत म्हणाला. त्याने दार बंद करून घेतलं आणि एका सोफ्यावर बसायची मला खूण केली. मग त्याने मला एक एक प्रश्न विचारत हळूच माझी सगळी हकीकत जाणून घेतली. माझ्या अनामिक मदतगाराने मला आधी या माणसाविषयी थोडी माहिती सांगितली होती. त्या माणसाची कधी शक्य झालं तर आपल्या संपूर्ण कुटुंबासह अमेरिकेला पळून जायची इच्छा होती. पण त्याचं आयुष्य अतिशय गुंतागुंतीचं होतं. दिवसा तो एक यशस्वी उद्योगपतीचं जीवन जगत होता. अयातुल्ला सरकारला पाठिंबा देणाऱ्या उद्योगपतीचं. पण रात्री तो एक वेगळंच जीवन जगत होता. तो अनेक नावांनी ओळखला जाई. मला त्याचं नाव सांगण्यात आलं होतं, अमाल. मला तुमच्या परिस्थितीची पूर्ण कल्पना आली आहे. तुम्हाला बाहेर काढण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन, अमाल म्हणाला. त्याच्या त्या मोकळेपणाने बोलण्याने मला एकीकडे बरं वाटलं तर दुसरीकडे भीती. त्रिश आणि सुझानच्या अनुभवाने मी एकदा पोळले होते. रशीद आणि त्याच्या मित्राच्या आणि मिसेस अलावीच्या बाबतीतही निराशा पदरी आली होती. प्रत्येक वेळेला माझं नशीब आड आलं होतं. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगते, मी माझी मुलगी महातो हिला घेतल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीत या देशाबाहेर पडायला तयार नाही. जर तिला बाहेर नेता येत नसेल तर मी पण जाणार नाही. उगीच तुमचा वेळ मला बर्बाद करायचा नाही, मी स्पष्ट शब्दात सांगितलं. हे ऐकून मला तुमच्याविषयी आदर वाटतो, अमाल म्हणाला. जर तुमची तशीच इच्छा असेल तर मी तुम्हाला दोघींनाही देशाबाहेर नेईन. मात्र एक लक्षात ठेवा, अगदी सबुरीने घ्यावं लागेल. घाई करून चालणार नाही. त्याचे ते शब्द ऐकून मला खूप धीर आला. तो मोकळेपणाने बोलत होता, मदत करायला तयार होता, पण अवास्तव काही वचनं पण देत नव्हता. मग त्याने एका चिठ्ठोऱ्यावर बरेच फोन नंबर लिहिले. ते सगळे सांकेतिक भाषेत होते. त्याचे घरचे
व त्याच्या वेगवेगळ्या ऑफिसांमधले. ते मला समजावून देऊन तो म्हणाला, या नंबरांवर तुम्ही मला अगदी कुठल्याही वेळी विना संकोच फोन करा. मी मात्र तुम्हाला घरी कधीही फोन करणार नाही. तुमच्या नवऱ्याला उगाचच काहीतरी संशय यायचा, आपलं काहीतरी आहे असं वाटून. तो खार खायला लागेल हो. तो जोरात हसत म्हणाला. मला पण हसू फुटलं. इतका उमदा माणूस आणि लग्न वगैरे झालेला संसारी आहे. अरे रे, माझ्या मनात येऊन गेलं आणि माझी मलाच लाज वाटली. मात्र एक लक्षात ठेवायचं, आपल्याला फोनवर जास्त काही बोलता यायचं नाही. काही तसंच महत्त्वाचं काम निघालं आणि मी तुम्हाला भेटायला बोलवलं तर लगेच इथे याच ठिकाणी यायचं, अमाल म्हणाला. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. नक्कीच पैशाच्या देवाणघेण्याच्या बाबतीत काहीतरी प्रश्न असणार. मी माझ्या आईवडिलांना इथल्या एम्बसीत काही पैसे पाठवायला सांगू का, मी विचारलं. छे छे छे, पैशाची काळजी करू नका. आता जे लागतील ते पैसे मी खर्च करेन आणि नंतर अमेरिकेला सुखरूप पोचल्यावर पाहिजे तर तुम्ही ते परत करा, तो म्हणाला. परत जाताना टॅक्सीत माहतोब खिडकीबाहेर बघत गप्प बसून होते. माझं डोकं मात्र चक्रावून गेलं होतं. आपलं स्वप्न साकार होण्याची वेळ जवळ आली असेल का? अमेरिकेला सुखरूप पोचल्यावर माझे पैसे परत करा, केवळ आत्मविश्वासाने तो म्हणाला होता. पण त्याचबरोबर सबुरीने घ्यावं लागेल, घाई करून चालणार नाही, हेही त्याचे शब्द मला आठवत होते. उन्हाळा संपून परत शाळा उघडण्याचे दिवस आले होते. परत मुडीने माहतोबला पहिलीत घालण्याचा विषय काढला. मला आनंदाने ही कल्पना उचलून धरण्याचं नाटक करावं लागलं. नवल म्हणजे माहतोबाई लगेच तयार झाली. ती इथल्या आयुष्याला रुळत चालली होती. एक दिवस सकाळचे आम्ही तिघं जवळपासच्या शाळांचा आढावा घ्यायला निघालो. अखेर एक शाळा सापडली. इमारत तर पूर्वीच्या शाळेपेक्षा खूप चांगली, हवेशीर होती. मुख्याध्यापिका मात्र अगदी म्हातारी व कठोर चेहऱ्याची बाई होती. पण तिने माहतोबला शाळेत घ्यायला साफ नकार दिला. जागा नव्हती म्हणून आम्ही परत जायला निघालो. पेशंट वाट बघत असतील असं काहीसं मुडी पुटपुटला. त्याबरोबर त्या मुख्याध्यापिकेचा नूरच पालटला. ओ, तुम्ही डॉक्टर आहात? मग तुमच्या मुलीला आम्ही जरूर प्रवेश देऊ, ती स्मिता हास्य करत म्हणाली. मुडी अतिशय प्रसन्न झाला. मुख्याध्यापिकेनं शाळेचा गणवेश कसा असतो वगैरे सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. इराणमध्ये इतर मुलींना प्रत्येकी एकच गणवेश असतो. मी मात्र मुडीपाशी हट्ट करून दुकानातून 3-4 गणवेश आणायला पैसे मागून घेतले. ते माझ्या हातात ठेवून तो गडबडीने कामावर निघून गेला. आता मी आणखीनच स्वतंत्र होणार होते. मुडी कामावर आणि माहतोब शाळेत गेल्यावर मी तेहरानमध्ये कुठेही हिंडू शकत होते. नंतर थोड्याच दिवसांनी शाळेच्या विद्यार्थिनी व त्यांच्या आयांना शाळेत एका महत्त्वाच्या मीटिंगला बोलावून आलं. मी मालियेला माझ्या शेजारणीला माझ्याबरोबर घेऊन गेले, कारण मीटिंग फारसी भाषेत होणार होती. मीटिंग 5 तास चालली. जवळजवळ सगळा वेळ कुराण पठण आणि प्रार्थनाच चालू होत्या. नंतर मुख्याध्यापिकेने पालकांना सढळ हाताने देणगी देण्याचं आवाहन केलं, कारण शाळेत मुलींना वापरायला शौचालयच नव्हतं. शाळा उघडण्यापूर्वी त्यांची शौचालय बांधण्याची इच्छा होती. घरी येऊन माझं आणि मुडीचं भांडण झालं.
सरकारजवळ रस्ती पोलीस पासदार पाठवायला पैसा आहे. एखाद्या बाईची केसाची बट बुरखाबाहेर आली आहे का, तिचे मोजे चुरगळले आहेत का, यावर नजर ठेवण्यासाठी पोलिसांच्या ताफेच्या ताफे बाळगायला परवडतात त्यांना. आणि शाळेसाठी मुताऱ्या बांधायला अनुदान देता येत नाही. तेवढं नाही ह्यांच्याकडे पैसे. पण शेवटी मुडीने शाळेला सढळ हाताने मदत केली. शाळा उघडली तेव्हा शाळेत शौचालय नामक एक लांबुळकी खोली बांधण्यात आली होती. त्याच्या फरशीवर ओळीने बरीच भोकं पाडलेली होती. लवकर शाळा सुरू झाली. महातोब सकाळी लवकर जायची. तिला नुसतं बसपर्यंत पोचवायला जायचं आणि नंतर बसस्टॉपपाशी आणायला जायचं, एवढीच मला कामं होती. आठवड्यातून बरेचदा मुडी घरीच दवाखान्यात असायचा. त्याच्या हाताला गुण चांगला होता, त्यामुळे हळूहळू पेशंट्सची गर्दी वाढू लागली. मुडी शरीराच्या कोणत्याही भागाच्या दुखण्याला उतार पडावा म्हणून चोळणे आणि अशाच दुसऱ्या पद्धतीचा अवलंब करी. त्याचा फार फायदा होत असे. परंतु स्त्री पेशंट असेल तर कधीतरी पंचायत व्हायची. त्यामुळे काही दिवसांनंतर मुडीने मला शिकवून तयार केलं. शिवाय आल्या गेल्या पेशंटचे केस पेपर तयार करणं व आणखीही बरीच रिसेप्शनिस्टची कामं माझ्यावर आधीपासूनच होती. त्यामुळे मला दिवसभर क्षणाचीही उसंत मिळत नसे. मी डोळे लावून मंगळवार बुधवारची वाट बघत असे. या 2 दिवशी मुडी हॉस्पिटलमध्ये जायचा. या दोन्ही दिवशी मला एकटं हिंडण्याचं भरपूर स्वातंत्र्य असायचं. आता मी नियमितपणे एम्बसीत जाऊन हेलनची गाठ घेऊ लागले. मला दर आठवड्याला माझ्या आईवडिलांची आणि जो व जॉनची पत्रं येत. ती वाचून खूप बरं वाटायचं. पण कधीतरी मन एकदम हळवं होऊन जायचं. शिवाय आईच्या प्रत्येक पत्रातून डॅडींची स्थिती आणखीन खालावत चालल्याचं मला जाणवायचं. त्यांचे आणखीन किती दिवस उरले होते देव जाणे. ते रोज आमची आठवण काढून आम्हाला एकदा तरी भेटण्याची इच्छा व्यक्त करायचे. मी अम्माला सुद्धा वारंवार फोन करायचे. त्यावेळेला तो माझी ख्याली खुशाली विचारायचा आणि धीर धरायला सांगायचा. अशीच एक दिवस मी खरेदीला बाहेर पडले होते. यादी बरीच मोठी होती. मुडीच्या सांगण्यावरून मी घरासाठी एक आणखी किल्ली पण करून घ्यायला निघाले होते. इतक्यात वाटेत एक पुस्तकांचं दुकान लागलं. अचानक ते दिसताच मी आत शिरून इंग्रजी भाषेत काही पाकक्रियांची पुस्तकं आहेत का असं दुकानदाराला विचारलं. त्याने तळघराकडे बोट दाखवलं. मी जिना उतरून खाली गेले तर जुन्या इंग्रजी पुस्तकांचा एक खजिनाच होता तिथे. मी पुस्तकं चाळत होते. इतक्यात मागून एका लहान मुलीचा आवाज आला. मम्मी, मला गोष्टीचं पुस्तक घेशील? ती मुलगी इंग्रजीत बोलत होती. मी मागे वळून पाहिलं तर एक परकीय स्त्री तिथे आपल्या मुलीबरोबर आली होती. ओळख झाल्यावर कळलं ती पण अमेरिकन होती, ॲलिस शरीफ. आम्ही काही दिवसातच मैत्रिणी झालो. ती सॅन फ्रान्सिस्कोच्या शाळेत शिक्षिका होती. तिचा नवरा मालेक एक इराणी होता व कॅलिफोर्नियात PhD करत होता. दोघांचा प्रेमविवाह होता. अचानक मालेकचे वडील वारल्यामुळे मालमत्तेच्या वाटणीच्या संदर्भात ते थोड्या दिवसांपुरते तेहरानला आले होते. पण तिला इथे राहायला मुळीच आवडायचं नाही. तिची मुलगी समीरा उर्फ सॅमी महातोबच्याच वयाची होती. इतक्यात महातोब शाळेतून घरी यायची वेळ झाली. त्यामुळे मला घाईनं निघावं लागलं. नंतर मी मुलीला या नवीन ओळखीविषयी सांगितलं आणि म्हटलं, त्या लोकांना एकदा घरी बोलवायचं का? जेवायला बोलवूया नाही का? त्याला ती कल्पना पसंत पडली. तो म्हणाला,
त्यांची चॅम्से आणि झरीशी पण ओळख करून द्यायला हवी. मी लगेच येता शुक्रवार ठरवूनही टाकला. माझ्याबरोबर मुडीलाही ॲलिस आणि मालेक लगेच आवडले. ॲलिस हुशार आणि संभाषण चतुर होती. विनोदी किस्से आणि चुटक्यांचा तिच्याकडे मोठा खजिनाच होता. मी नुसते बसून एकेकाचं निरीक्षण करत होते. मी इराणमध्ये इतक्या बायका पाहिल्या, पण खरोखर आनंदात फक्त ॲलिस आणि चॅम्सेस असायच्या. आणि त्याचं कारण बहुधा त्या लवकरच अमेरिकेला परत जाणार होत्या हेच असावं. ॲलिसने नंतर एक चुटका सांगितला. एकदा एक माणूस दुकानात गेला. तिथे खोमेनीचं तैलचित्र टांगलेलं होतं. त्याने त्याची किंमत विचारली. दुकानदाराने किंमत सांगताच त्या गिऱ्हाईकाने प्रचंड घासाघीस सुरू केली. थोड्या वेळाने दुसरा माणूस आला. त्याने तिथे टांगलेलं येशू ख्रिस्ताचं चित्र मागितलं. दुकानदाराने जी किंमत सांगितली त्या किमतीला त्याने ते खरेदी केलं आणि तो निघून गेला. त्यावर दुकानदार पहिल्या गिऱ्हाईकाकडे वळून म्हणाला, पाहिलं साहेब, तो आला आणि मी सांगेन त्या किमतीला ते चित्र घेऊन गेला. त्यावर तो पहिला माणूस म्हणाला, ठीक आहे, तुम्ही जर खोमेनीला धरून क्रुसावर लटकवत असाल ना, तर मीही तुम्हाला त्या चित्राला मागेल ती किंमत देईन. तो चुटका ऐकून सगळे हसले, अगदी मुडीसुद्धा. दुसऱ्या दिवशी चॅम्सेचा फोन आला. बेटी, ती ॲलिस फार गोड मुलगी आहे, तिच्याशी मैत्री वाढव. पण ती एलन मूर्ख आहे, तिच्या नादी कधीही लागू नकोस. ॲलिसची आणि माझी पुढे चांगली मैत्री झाली. इराणमध्ये मी फक्त तिच्याच घरी कपडे सुकवायचा ड्रायर बघितला. मोहरीसारख्या दुर्मिळ गोष्टी पण तिच्याकडे असायच्या. मुख्य म्हणजे तिच्या हातात तिचा स्वतःचा पासपोर्ट होता. त्या जोरावर ती कधीही परत जाऊ शकत होती. इथे आल्यावर तुझ्या बाबतीत जे काही घडलं ते चॅम्से किंवा ॲलिसच्या कदापि कानावर जाता कामा नये, समजलं? नाहीतर तुमच्या गाठी भेटी बंद. मुडीने एक दिवस मला धमकावलं. मी होकार दिला. अलीकडे त्याची अशी धारणा झाली होती की अमेरिकेला जाण्याचं वेड मी माझ्या डोक्यातून कायमचं काढून टाकलं आहे. त्यामुळे तो खुश होता. हॉर्मोझाने एलनला कसं काबूत ठेवलं होतं, तसंच मुडीने मला ठेवलं आहे अशी त्याची समजूत होती. त्यामुळे तो मला ॲलिस आणि एमसेची पाहिजे तितक्या वेळेला गाठभेट घ्यायला परवानगी देत असे. त्याच्यापुढे नाहीतरी दुसरा मार्गच नव्हता. आम्ही सुखात असल्याचं नाटक मित्रमंडळींसमोर करायचं होतं ना. मुडीचं अलीकडे त्याच्या कुटुंबियांशी तितकंसं पटत नसलं तरी एक रीत म्हणून काही गोष्टी करणं भाग होतं. नवीन घरात राहायला आल्यावर इतके दिवस झाले तरी अजून आम्ही हाजी आणि आमे बोझर्ग यांना जेवायला बोलावलं नव्हतं. अखेर एकदाचा तो दिवस उजाडला. महतोबला शाळेसाठी लवकर उठावं लागतं, त्यामुळे रात्री ती 8लाच झोपते. म्हणून तुम्ही जेवायला संध्याकाळी जरा लवकरच 6पर्यंत या, मुडी फोनवर आपल्या बहिणीला म्हणाला. पण आम्ही रात्री 10 जेवत नाही, हे ठाऊक आहे ना तुला? आमे बोजर कुरकुरत म्हणाले, त्याला मी काय करणार? तुम्ही आमच्याकडे 6ला तरी जेवायला या, आणि नाही तर मग येऊच नका ना, मुडी फटकारून म्हणाला. नाईलाजाने आमे बोजगने आमंत्रण स्वीकारलं. त्याच्याबरोबर आम्ही आगा हकीम व त्याच्या कुटुंबियांनाही मुद्दाम बोलावलं होतं. मी खूप खपून मेहनत घेऊन स्वयंपाक केला. बाबा हाजी आणि आमे बोझर्ग आपल्याबरोबर माजीद आणि फरिश्तेला घेऊन 6 ऐवजी 8 वाजता अवतरले. हकीम कुटुंबीय
आम्ही आणि ते असे सगळे जेवणाच्या टेबलापाशी जेवायला बसलो. हकीम कुटुंबीय सुधारकी असल्याने त्यांना टेबलापाशी जेवायला काहीच अडचण आली नाही. पण बाबा हाजी आणि अमे बोजर या सगळ्यांची फार पंचाईत झाली. आबा हाजी तर जेवायला सुरुवात होण्यापूर्वी टेबलावर मांडलेल्या काटे चमचे सुऱ्यांकडे विस्फारित नजरेने बघतच राहिले. त्या हातात कसे धरायचे हेही त्यांना समजेना. प्रत्येकाच्या थाळीमध्ये स्वच्छ धुतलेला घडी करून ठेवलेला नॅपकिन बघून ते बुचकळ्यातच पडले. शिवाय प्रत्येकाला पाणी प्यायला स्वतंत्र ग्लास कशाला हवा हेही त्यांना कळेना. आमे बोजक तर खुर्चीत अवघडून सारखी चुळबुळ करत होती. अखेर तिने अर्ध्या जेवणात थाळी मांडीवर घेऊन जमिनीवर बसकण मारली आणि हाताने ओरपून ती जेवू लागली. जेवता जेवता मोठमोठ्यांदा आरडाओरडा करून हसू लागली. थोड्याच वेळात आमच्या जेवणाच्या खोलीची अवस्था अगदी बघण्यासारखी झाली. पाहुणे मंडळी पाहिजे त्या गोष्टीत उष्ट खरकट हात घालून काहीही आणि कुठेही बसून जेवली. फक्त मुडी, मी आणि महातो आम्ही व्यवस्थित नीटनेटके काट्या चमच्यांनी जेवलो. जेवण झाल्यावर मंडळी बैठकीच्या खोलीत गेली. मुडी मागे थांबून तिरस्काराने भरलेल्या आवाजात म्हणाला, शी, काय माणसं आहेत ही, धड कसं जेवायचं ती पण अक्कल नाही. महातोपने बघ, भाताचं एक शीतसुद्धा बाहेर सांडवलेलं नाही. आणि ही मोठी माणसं, काय यांचं हे जेवणं. त्या रात्री मला सगळं स्वच्छ करून झोपायला 12 तरी वाजणार हे उघड होतं. जेवणानंतर मी बाहेर सगळ्यांना चहा दिला. आमे बोझगने साखरेच्या भांड्यातून मुठीने साखर घेऊन सगळीकडे सांडत सांडत ती खाल्ली. मुडीचा अक्रम हकीम म्हणून एक नातेवाईक होता. एकदा आम्ही त्याच्याकडे गेलो असताना त्याची पुतणी तिथे आली होती. तिने इंग्रजीतून आम्हाला एक हकीकत सांगितली. एक दिवस तिने घर सफाईचं काम काढलं होतं. दमल्यामुळे मध्येच तिला सिगरेट ओढायची तलफ आली. म्हणून ती घाईने पटकन मोंटो आणि रुझारी घालून आपल्या 7 आणि 10 वर्षांच्या 2 मुलींना घरात ठेवून कोपऱ्यावर सिगरेट आणायला गेली. दुकानातून सिगरेट घेऊन परत येताना वाटेतच स्त्री पोलीस म्हणजे पासदार आडवी आली आणि तिने हटकलं. पुष्कळ पासदार जमा झाले आणि तिला त्यांनी पकडून गाडीत घातलं. तिने नेल पॉलिश आणि लिपस्टिक लावली होती. त्यांनी ॲसिटोन वापरून जबरदस्तीने ती काढली आणि आम्ही आता तुला तुरुंगात टाकणार म्हणून तिच्यावर आरडाओरडा करू लागले. तिने निदान आधी आपल्याला मुली घरी एकट्या आहेत त्यांच्याकडे घेऊन जा अशी खूप विनवणी केली. पण तिची जराही पर्वा न करता त्या स्त्री पोलिसांनी तिला 2 तास तसंच तिथे अडकवून ठेवलं. व्याख्यान दिलं, तू रोज नेमाने प्रार्थना करतेस का ह्या प्रश्नाला तिने नाही असं उत्तर देताच त्यावरून तिची कान उघाडणी केली. अखेर परत कधी मेकअप करणार नाही आणि प्रार्थना रोज म्हणेन अशी कबुली घेऊन मग तिला सोडलं. आमचं ऐकलं नाहीस तर तू नरकात जाशील असंही सुनवायला कमी केलं नाही. मला त्या पासदारांची चीड येते, मी म्हणाले. चीड? मला तर भीती वाटते, ती म्हणाली. फार फार भयंकर असतात त्या. मग तिने मला आणखीन माहिती पुरवली. या पासदारांचं काम काही केवळ स्त्रियांच्या वेशभूषेची तपासणी करणं एवढंच नव्हतं. गुप्त पोलिसांचं काम करत असत त्या. कोण सरकार विरोधी आहे याची बित्तम बातमी पुरवायचं काम त्यांच्याकडे होतं. कधीतरी त्यात ते एखाद्या निरपराध असहाय्य माणसालाही पकडायला कमी करत नसत. कधी एखाद्या स्त्रीला फाशीची शिक्षा मिळाली तर फासावर चढण्यापूर्वी त्या स्त्रीवर
अमानुष बलात्कार केला जायचा. त्याचं कारण म्हणजे स्त्रीने कुमारी म्हणून मरता म्हणे हे होतं म्हणे. एका सकाळी डोळे उघडले की आपल्या सुटकेचं कुठपर्यंत आलं आहे असा विचार माझ्या मनात येत असे. एम्बसीत हेलनला आणि अम्माला मी रोज फोन करत असे. आमच्या रोजच्या आयुष्यात आदर्श गृहिणी, आदर्श पत्नी आणि मला आणि माता होण्याचा मी आटोकाट प्रयत्न करत होते. त्यामुळे सगळं काही आता सुरळीत झालं आहे असं मुडीला वाटू लागलं होतं. महातोपला सुखी ठेवण्यासाठी माझी धडपड होती. तरी पण कधीतरी ती विचारायचीच, मम्मी आपण अमेरिकेला कधी जायचं? आता नाही हं राजा, अजून अवकाश आहे त्याला. कधीतरी डॅडींनाच आपणहून जावंसं वाटेल आणि मग ते आपल्याला नेतील हं. तेवढ्याने तिचं समाधान व्हायचं, पण माझं नाही व्हायचं. शिवाय संसार नीटनेटका करण्याचं आणखीन एक कारण म्हणजे तसं नसतं केलं, नुसतंच दुःख करत बसले असते तर मला वेळ लागलं असतं. आम्ही अखेर जेव्हा कधी पळून जाणार होतो तेव्हा आम्हाला कुठल्या कुठल्या संकटांचा सामना करायला लागणार होता देव जाणे. कधीतरी वाटायचं त्रिश आणि सुझानबरोबर तेव्हा पळून न जाण्यात आपण काही चूक तर नाही ना केली. आपल्याला पळून जाणं एवढं धैर्य कधी गोळा करता येईल असले विचार करत बसण्यापेक्षा स्वतःला संसारात मन रमवणं जास्त सोपं होतं. एक दिवस मला खुश करण्याकरता मुडीने मला जवळच्या ब्युटी पार्लरमध्ये जाऊन ये अशी सूचना केली. मला हसूच आलं. ज्या देशात चेहराच काय पण नखसुद्धा दाखवायला बंदी आहे तिथे कसलं आलं ब्युटी पार्लरला जायचं. मी जाऊन आले खरी, पण त्या दिवशी संध्याकाळी चेहरा, मान, पाठ सगळं लालसर पुरळ उठून भरून गेलं. मुडी वैतागला. ब्युटी पार्लर अस्वच्छ असणार, तो पुटपुटला. आज आपण इथे थांबूया. पुढे काय झालं पुढच्या भागात पुन्हा भेटूया.